शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या सन 2024-25 या शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशांकात कोल्हापूर जिल्हा परिषदेला देशात प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल जिल्हा परिषद कोल्हापूर येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यानिमित्त आयोजित अभिनंदन सोहळ्यात शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सभापती सारिका नांदेकर, सभापती विद्या पाटील, सभापती श्रद्धा गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन मॅडम, शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक शिक्षण अधिकारी सावंत मॅडम यांच्यासह सर्व जिल्हा परिषद सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना शिक्षण सभापती सौ शीतल यादव यांनी कोल्हापूर जिल्ह्याने मिळवलेले यश हे संपूर्ण शिक्षण विभागासाठी अभिमानास्पद असून या ऐतिहासिक कामगिरी सर्व अधिकारी, कर्मचारी, शिक्षक व पदाधिकाऱ्यांच्या सामूहिक प्रयत्नांचं फलित असल्याचं सांगितलं। गुणवत्तापूर्ण शिक्षण, प्रभावी नियोजन, डिजिटल शिक्षणाचा वापर, सातत्यपूर्ण मूल्यांकन आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम यांच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यानं देशात अव्वल स्थान मिळवलं असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। शिक्षण क्षेत्रात कोल्हापूर जिल्हा कायम अग्रेसर राहावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे। अधिकारी, शिक्षक आणि पदाधिकारी यांच्यातील समन्वय व शिक्षणाबद्दलची बांधिलकी यामुळेच आज जिल्ह्याने देशपातळीवर मानाचा तुरा मिळवलाय, असं मत शिक्षण सभापती शीतल यादव यांनी व्यक्त केलं। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सभापती, शिक्षण समितीचे सर्व सदस्य तसेच जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना साखर पेढे वाटून अभिनंदन केलं। तसेच प्रत्येकाच्या कार्याचं कौतुक करत पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे। त्यांच्या या आपुलकीच्या आणि प्रेरणादायी भूमिकेबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आलं। यावेळी उपाध्यक्ष तानाजी पाटील, बांधकाम सभापती सारिका नांदेकर, समाजकल्याण सभापती श्रद्धा गायकवाड, शिक्षण समिती सदस्य एकनाथ पाटील, स्नेहल बेल्लाळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, शिक्षण अधिकारी शेंडकर मॅडम आदींनी मनोगत व्यक्त केली व शिक्षण विभागास शुभेच्छा दिल्या। संपूर्ण जिल्हा परिषद परिसरात आनंदाचं वातावरण असून शिक्षण विभागाच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय। मराठी एस न्यूजसाठी हातकणंगलेहून विनोद शिंगे।